18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये। तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही, अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये। तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ। आता तुम्ही मतदान केलं आहे, पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते, पवार साहेबांचं काही बोलणं झालं किंवा नाही, आता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं, तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय। शेवटचा प्रश्न, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून अंजली देवाणे यांनी अजितदादांचा राजीनामा मागितलेला आहे, सर्व पदाचा राजीनामा द्यावा असा इशारा दिलेला आहे। नाही, या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार। विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात, तर पहिल्या 24 तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी, त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी। त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे। आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना हे आवाहन केलंय, त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या पूर्वी ई-केवायसी करणं लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज आहे 16 नोव्हेंबर रविवार आणि अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे आता लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचं जर तुम्ही वेबसाईट गेलात, तुम्हाला बघा इथं दिसते आहे ladkibhin.maharashtra.gov.in, या वेबसाईटवरती जर गेलात तर आता याचे भरपूर लाडक्या बहिणींना आता नवीन ऑप्शन दिसणार आहेत किंवा दिसायला सुरुवातसुद्धा झालेली आहे की ते ऑप्शन काय आहेत, कारण ही जी बातमी आहे ती ई-केवायसी बद्दल आहे आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळू शकतो। लक्षात घ्या, तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या पात्र लाभार्थी बहिणी असतील ज्यांना मागचे सुद्धा हप्ते आलेले नाहीत त्यांना मागचे हप्ते सुद्धा येणार आहेत। मागचे म्हणजे कधीचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे सुद्धा हप्ते इथं मिळणार आहेत। आत्ताची सर्वात मोठी अपडेट इथं आलेली आहे। आपण आताच बघितलं की पहिल्यांदाच आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना पूरग्रस्त किंवा अशा काही संकटांना तिथं सामोरं जावं लागलं होतं त्यांना आम्ही ज्या पात्र असतील त्यांना एकत्र हप्ते हे देणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना ह्या महिन्यात ज्यांना मागचे हप्ते आले नाही, जर समजा तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आला नसेल तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 3 हप्ते मिळून तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत। परंतु लक्षात घ्या, 2 कागदपत्र तुम्हाला इथं जमा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ती 2 कागदपत्र कोणती मी तुम्हाला सांगतो, किंवा त्या 2 कागदपत्रापैकी तुम्हाला एक तरी तुमच्याकडे असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे।
आता बघा EKYC मध्ये 2 महत्त्वाचे कागदपत्र चेक केले जातात. जर तुम्ही तुमचे पती नसतील तर तुमच्याकडे प्रत्येकचं जे मृत्यूचा दाखला येतो, जर वडील नसतील तर वडिलांच्या मृत्यूचा दाखला, हा एक ऑप्शन तुम्हाला तिथं देण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून पैशांना सुरुवात होणार, तुम्हाला मी सांगतो आहे बघा. पुणे, मुंबई, ठाणे, नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. हो, यावेळेस यादी थोडी वेगळी काढण्यात येणार आहे. निवडणुका अगोदरच हे पैसे येणार आहेत. निवडणूक तुम्हाला माहिती आहे की 2-3 डिसेंबरपासून सुरू होतील आणि त्याच्या अगोदरच आचारसंहिते अगोदरच हे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणार आहेत. संकेत तर असे आहेत की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्रित आपल्या लाडक्या बहिणींना इथं पाहायला मिळणार आहेत. आता बघूयात की नेमकं काय होतं आहे. नोव्हेंबरचा हप्ता मिळतो आहे की डिसेंबरचा पण त्याच्यामध्ये ॲड होतो आहे, परंतु संकेत तर हेच आहेत की डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच मिळू शकतो. त्यामुळं लक्षात घ्या, मागचे जे हप्ते राहिलेले आहेत त्यांना ते हप्ते मिळतील आणि नोव्हेंबरचा सोबत जर डिसेंबर आला तर डिसेंबरचा, म्हणजे ऑगस्टपासून जर सप्टेंबरपासून जर राहिले असतील तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 तर आहेतच, सोबत पुढे डिसेंबरचा एक ॲड होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जवळपास 6,000 रुपये तुम्हाला इथं मिळू शकतात. ही एक मोठी बातमी आहे. आता तुम्ही म्हणाल आता ज्यांना पती नाहीत त्यांनी काय करायचं, तुम्हाला सांगितलं मृत किंवा हे नाही आहेत, हयात नसतील तर, पण ज्यांचा डिवोर्स झाला आहे त्यांनी तुमचे डिवोर्सचे पेपर आहेत ते तुम्हाला सबमिट करायचे आहेत. आणि आता ज्यांना पती पण आहेत किंवा वडील पण आहेत तर त्यांनी काय करायचे, त्यांच्यासाठी आता EKYCचा मध्ये प्रॉब्लेम काय होता, तर त्यांची EKYCसाठी जी वेबसाईट आहे किंवा OTP आहे त्यांना येत नव्हता. तर सरकारने आता वेबसाईटमध्ये सुधारणा केलेल्या आहे. त्याच्यामध्ये भरपूर सर्व्हर्स ॲड केलेले आहेत. सर्व्हर्स म्हणजे काय असतं, ज्याच्यावरती वेबसाईट चालत असते. पहिल्यांदा 1-2 असतील, आता 5-6 वाढवले आहेत, जेणेकरून ते सर्व दररोजच्या 1 लाख 2 लाख रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू शकतं आणि त्याच्यावरती काम करू शकतं. तर ते आता तुम्हाला OTP वगैरे सगळा ह्याचा जो काही इश्यू आहे तो सरकार आता सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही कुठल्याही क्षणी मोबाईलवरून सुद्धा EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यांना ही माहिती नाही आहे की नेमकं काय होतं आहे, कसं काय चाललं आहे, काय गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा फेसबुक ग्रुपवरती शेअर तरी चालेल. लक्षात घ्या, तुम्हाला मी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्यांचं नावच यादीत आहे का नाही हे चेक करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त महिला आहेत त्यांनी बघा इथं विषय मी दिला आहे, हा अंगणवाडीमध्ये तुम्हाला फॉर्म मिळतो. एकापेक्षा जास्त म्हणजे 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील एकत्र कुटुंबामध्ये तर तुम्ही हा फॉर्म देऊ शकता, जेणेकरून तुमचं नाव हे तुमचं एक यादीत राहणार. ज्याच्या घरी फक्त 3 महिलाचं जातं त्यातल्या 2च लाडक्या बहिणी पात्र असणार, त्यासाठी हा फॉर्म आहे. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला हा जमा करणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.